पुढची बातमी बघूयात। येत्या 5 ऑक्टोबरला होणाऱ्या आरएसएसच्या शताब्दी वर्षानिमित्ताने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई यांना निमंत्रण देण्यात आलंय। त्यांनी निमंत्रण स्वीकारल्याची माहिती मिळते, मात्र त्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचं एक पत्र सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे। मात्र हे पत्र खरं आहे की खोटं आहे हे अद्यापही स्पष्ट नाहीये। दरम्यान कमलताईंना निर्णय घेतलेला नाही, पण त्या जो निर्णय घेतील त्यामागे आपण खंबीरपणे उभं असल्याचं त्यांचे पुत्र आणि रिपाई गवई गटाचे सरचिटणीस राजेंद्र गवई यांनी सांगितलंय। आज भूषणजी एका मोठ्या पदावरती पोहोचलेले आहेत। गवई साहेबांचे जे काही विरोधक होते त्यांच्या पोटात दुखतंय आणि त्याच्यामुळे उलट्या सुलट्या ज्या सोशल मीडियावरती जे काही लिहिलं जाते ते गवई साहेबांचे विरोधक मुद्दामून भूषणजी मोठ्या पदावरती गेल्यामुळे त्यांच्या पोटात दुखत असल्यामुळे ते करीत आहेत। तेव्हा ठीक आहे, उलट्या सुलट्या होत आहेत, पण काही पॉझिटिव्ह रिॲक्शन सुद्धा आहेत। त्याच्यामुळे मी त्याच्याकडे फारसं दुर्लक्ष करतोय। मी आई साहेबांना तर सांगेल की अजून आई साहेबांनी निर्णय घेतलेला आहे। तुम्ही कोणताही निर्णय घ्या, एक मुलगा म्हणून आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सरचिटणीस म्हणून मी खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहील। दरम्यान सरन्यायाधीश भूषण गवई यांचे दिवंगत वडील आणि माजी राज्यपाल श्री रासू गवई हे स्वतः 1981 मध्ये संघाच्या नागपूरमधल्या विजयादशमीच्या सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। स्वयंसेवक म्हणून आपण साक्षीदार आहोत असं भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक म्हणाले। रासू गवई हे स्वतः 1981 ला नागपूरच्या विजयादशमीच्या मुख्य कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून आले होते आणि त्याचं बॅकग्राऊंड असं होतं की मीनाक्षीपुरमला जे काही धर्मांतरण झालं होतं त्या पार्श्वभूमीवर त्यांचं भाषण अतिशय महत्वाचं होतं। मला असं वाटतं की संघाला अजूनही अनटचेबल समजणं म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात राहणं असं आहे। आज संघाने देशाला प्रधानमंत्री दिले, राष्ट्रपती दिले, अनेक मुख्यमंत्री दिले, लोकसभाध्यक्ष दिले, तुम्ही आता कोणत्या मूर्खांच्या नंदनवनात राहताय?